गोंदिया जिले के आमगांव तहसील से एक बेहद सनसनीखेज मामला सामने आया है। बैंक का कर्ज नहीं चुका पाने पर एक युवक ने अपनी ही मौत का झूठा नाटक रचते हुए अपने दोस्त की हत्या कर दी। आरोपी ने दोस्त की हत्या कर शव को रेलवे ट्रैक पर फेंक दिया और शव को अपने कपड़े पहना दिया। साथ ही जेब में आधार कार्ड और अन्य दस्तावेज रखकर ट्रेन हादसे में खुद की मौत होने का झूठा ड्रामा रचा। करीब 8 महीने तक खुद को मृत साबित करने वाला आरोपी आखिरकार आमगांव पुलिस के हत्थे चढ़ गया। जानकारी के मुताबिक गोंदिया जिले के देवरी तहसील के डोंगर गांव निवासी अंतिम ओम प्रकाश खोटेले ने पोल्ट्री फार्म व्यवसाय के लिए बैंक से 5 लाख रुपए का कर्ज लिया था। बढ़ते कर्ज और आर्थिक दबाव से परेशान होकर उसने खुद की मौत का षड्यंत्र रचा। आरोपी ने गांव के ही 43 वर्षीय चंद्रकुमार सराटे को शराब पिलाकर उसकी गला दबाकर हत्या कर दी। इसके बाद सबूत मिटाने के लिए शव को आमगांव स्थित मुंबई हावड़ा रेलवे ट्रैक पर रख दिया। आरोपी ने शव को अपने कपड़े पहनाए और जेब में अपना आधार कार्ड, पर्स और अन्य दस्तावेज रख दिए ताकि शव की पहचान उसी के रूप में हो सके। अगले दिन रेलवे ट्रैक के पास अंतिम खोटेले की बाइक और कुछ दूरी पर ट्रेन से कटा हुआ शव मिला। कपड़ों, चप्पलों और बाइक के आधार पर ग्रामीणों और परिजनों ने शव को अंतिम खोटेले का मान लिया। परिवार ने शव का अंतिम संस्कार भी कर दिया और 13वीं तक की रस्में पूरी की गईं। करीब 8 महीने बाद जब आरोपी को पता चला कि बैंक का कर्ज माफ हो चुका है, तब उसने अपने पिता को फोन कर बताया कि वह जिंदा है। इसके बाद आमगांव पुलिस ने मोबाइल लोकेशन के आधार पर जांच शुरू की और आरोपी को नागपुर से गिरफ्तार कर लिया। पोलीस स्टेशन आमगाव येथे अपराध क्रमांक 342/2026 कलम 103(1) 238 BNS नुसार गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी आहे, यातील आरोपी अंतिम ओम प्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले। तेथे गमछाने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले। त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले। हा जो खून आहे यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले। त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे। किती कर्ज होतं त्याच्यावर, काय तपास? त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं। ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं, हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। तर कशा पद्धतीने आपण आरोपीपर्यंत पोहोचलं? 8 महिन्यानंतर आपल्या हाती लागले आरोपी। सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गामध्ये पोलीस तपास करत होते। पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले हैं। मृतक चंद्रकुमार सराटे के घर के पास ही आरोपी अंतिम खोटेले की दुकान थी, जिससे दोनों के बीच अच्छी पहचान थी। पुलिस पूछताछ में आरोपी ने कबूल किया कि उसने दोस्ती और भरोसे का फायदा उठाकर यह साजिश रची। वहीं मृतक के परिजनों ने आरोप लगाया है कि इस हत्या में और भी लोग शामिल हो सकते हैं। परिवार ने मामले की CBI जांच की मांग पुलिस अधीक्षक से की है। प्रकरण म्हणजे आपल्याला नेमका आपल्या घरच्या भाऊ 4-4:30च्या दरम्यान म्हणजे आपल्याला म्हणजे गावात दिसलं नाही, घरी आलेलं नाही। म्हणून आम्ही त्याच्या 10 दिवसापर्यंत आम्ही इकडे तिकडे आपल्या नातलगामध्ये आणि आजूबाजूच्या आणि त्याच्या मित्रमंडळीला पासून माहिती घेतलं। माहिती घेतल्यानंतर म्हणजे कुठंच्या आपल्याला त्याची माहिती आढळून आली नाही आणि त्यानंतर म्हणजे 6/9/2025ला आम्ही त्याची मिशनची कंप्लेंट दिलं आणि त्यानंतर म्हणजे लगेच 29 तारखेला त्याची आपल्याला माहिती मिळाली की अंतिमच्या अपघात वगैरे झाला आणि त्याची गाडी वगैरे सोडून गाडी तिथं रेल्वे फाटकाच्या जवळ साईडला उभी आहे। कोण होता हा अंतिम? अंतिम कोण होता? अंतिम हिरालाल खोटोलेचा मुलगा होता आणि त्याची दुकान आपल्या घराच्या अमोरासमोर आहे आणि तो व्यक्ती पोल्ट्री फार्म शेतीचे कामं वगैरे करत होता आणि मला बराच असं हे प्रकरण घडल्याच्या नंतरमध्ये हा व्यक्ती ह्या माणसाच्या इस्तेमाला म्हणजे आपल्या पोल्ट्री फार्मच्या चिचे कोंबड्यांच्या चिचे खत वगैरे साफसफाईत करावासाठी म्हणून याचा वापर करत होता, असं मला हा प्रकरण घडल्याच्या नंतर म्हणजे माझ्या कानापर्यंत आलं। 29/8ला काय घटना उघडकीस झाली होती तुमच्या गावामध्ये? 29/8ला आपला रेल्वे फाटकावर एक अपघात झालेला म्हणून असा निरोप इकडे गावामध्ये पसरली। कोण होता तो? तशा
कुणाची बॉडी आढळली असं निष्पन्न झालं होतं? ते बॉडी म्हणजे अंतिम खोटोलीची आहे म्हणून असं आता लोकांच्या आता म्हणजे इथे लक्षात आणून दिलं. पण ते त्याच्यात काही दिवसाच्या नंतरमध्ये तो अंतिम नसून सर हा चंद्रकुमार सराटे आहे असं आता गावामध्ये हे चर्चेत बऱ्याच अंदरमध्ये दबत्या आवाजामध्ये आता चर्चेत चालू होते. आणि त्यानंतरमध्ये आता अंतिम जिवंत आहे आणि तो दिवाळीच्या कालावधीत आता तो गावी आला होता. गावी आल्याच्या नंतरमध्ये तर बरेच लोकांना म्हणजे आता काही एका व्यक्तीने पाहिल्याच्या नंतर तो त्याला पाहता बरोबरच्या मागे परत फिरून गेला असं म्हणजे हे गावात खळबळ मचली होती. आता नेमकं काय उघडकीस आलाय समोर? आता उघड म्हणजेच तेच तो व्यक्ती नागपूरहून घरी कॉल केला, वडिलाला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतरमध्ये तो म्हणते मी अंतिम बोलतो आणि अंतिम बोलतो म्हटल्याच्या नंतरमध्ये तुम्हाला जर खरी जर लागत नसेल तर तुम्ही मला नागपूरला या आणि भेटा अशातला बोलून सणायला लगेच मग याच्या वडिला तिथं नागपूरला त्याला भेटायला गेले आणि भेटायला गेल्याच्या नंतरमध्ये असं प्रकरण वगैरे घडून आल्यास त्याला पोलिसाच्या स्वाधीन वगैरे केलो म्हणून त्यांना मला पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. काय मागणी आहे तुमची आता? आणि आपली मागणी म्हणजे तेच सर, जे त्यांना जे घरून घेऊन गेलो म्हणते त्या व्यक्तीने घरून घेऊन गेलं नाही. कारण की त्या तारखेस तो आपला घरचा मोठा भाऊ त्या तारखेस घरी होताच नाही. हा घरून घेऊन गेल्याच्या जो त्याच्यात जो आरोप आहे हा खोटा आहे. एकट्यानं मारलो म्हणते तो पण चुकीचा आहे. एकट्यानं मारण्यालायक तो व्यक्तीने 1-2 जणाला पेलण्यालायकचा नव्हता. काय मागणी करून राहील तुम्ही आता तपासासंदर्भात? आपल्या तपासासाठी त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजेत आणि जे आरोपी आहेत त्याची जे कडी आहे त्यांची ते पण भेटायला पाहिजेत. ह्या प्रकरणाची CBIची मागणी SP साहेबांकडून करावा अशी आम्ही मागणी करत आहोत. पुलिस ने आरोपी को घटनास्थल पर ले जाकर पूरे घटनाक्रम की जांच की. इस सनसनीखेज मामले का खुलासा कर आम गांव पुलिस ने साबित कर दिया कि अपराध कितना भी शातिर तरीके से क्यों न किया जाए, सच एक दिन सामने आ ही जाता है.